नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आणि येत्या दिवाळीच्या सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दिवाळीच्या फराळाची सुरुवात करताना आपण सहसा गोड पदार्थांनी सुरुवात करतो। आता सगळ्यांकडे फराळाच्या पदार्थांची तयारी झालीच असेल, तर सगळ्यात आधी आपण शक्यतो करंजीनी सुरुवात करतो आणि करंजी हा अतिशय शकुनाचा मानाचा असा पदार्थ आहे। सगळ्या शुभ कार्यांमध्ये आपण करंज्या करतो। करंज्या करताना ज्या काही अडचणी येतात किंवा काय छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे। याच्या आधी करंज्यांचे 2-3 व्हिडिओ माझ्या आधीच अपलोड झालेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला देईनच। पण करंज्या करताना काय होतं, सगळ्यांना असं वाटतं की करंज्या हा खूप वेळ खाऊ पदार्थ आहे, त्याच्यामध्ये फार वेळ जातो। खरं आहे, कारण मुळात करंज्या हा निगुतीने करायचाच पदार्थ आहे, झटपट करंज्या वगैरे असं काही नसतं। तर करंज्या करताना काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला आता सांगते। करंज्यांचं आधी प्रमाण तुम्हाला सांगते। करंजी ही अगदी छान अशी गच्च भरलेली असायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती करंजी चवीला चांगली लागत नाही। आणि करंज्यांमध्ये म्हणजे करंज्याच्या सारणामध्ये बरेच जण रवा घालतात, तर मला असं वाटतं रवा घालायच्या ऐवजी जर कणिक घातली तर ते सारण छान मिळून येतं आणि मग ते भरपूर सारण करंजीमध्ये भरता येतं, असं उखीर विखीर होत नाही। मिळून आल्यामुळे ती अशी छान गच्च टपोरी दिसते करंजी। शक्य असेल तर करंजी हातावर घेऊन भरावी, म्हणजे मग कडेला लागत नाही, म्हणजे जिथं आपण प्रेस करणार असतो तिथपर्यंत ते सारण जात नाही। तिथपर्यंत जर सारण गेलं तर तिथं ते व्यवस्थित प्रेस होत नाही आणि मग करंजी तळताना फुटायची शक्यता असते। तर मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही हातावर करंजी घेऊन जर तुम्हाला भरता आली तर ती छान टपोरी अशी भरपूर सारण घालून करंजी भरता येते। तर प्रमाण मी तुम्हाला आधी सांगत होते, साधारण पाव किलो खोबरं घेतलं आणि 50 ग्रॅम जर कणिक घेतली आणि साधारण 25 ग्रॅम खसखस, एवढ्या प्रमाणामध्ये 1 किलो करंज्या होतात। म्हणजे अर्थातच त्याच्यामध्ये आपण 300 ग्रॅम साखर घालायची, पिठी साखर। साधारण 35 ते 40 करंज्या, आता तुम्ही जसं कुठल्या साईजच्या करता त्याच्यावर अवलंबून आहे, पण भरपूर सारण भरलेल्या 35 करंज्या माझ्या होतात नेहमी। आणि सगळ्यांना असं वाटतं की करंज्या करायचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो, पण मला मात्र करंज्या खाण्यापेक्षा करायला खूप आवडतात। आपण जेव्हा अशा छान टपोऱ्या भरलेल्या करंज्या अशा पाटावर छान मांडून ठेवतो ना, पांढऱ्या शुभ्र करंज्या इतक्या छान दिसतात आणि खूप आनंद मिळतो करताना। तर असं मी तुम्हाला सांगत होते की काय काळजी घ्यायची। तर करंज्याचं जेव्हा आपण मैदा भिजवतो, आता पूर्वीच काय व्हायचं की निम्मा मैदा निम्मा रवा असं घेऊन कणिक भिजवायचे करंज्यांची, पण त्याच्यामध्ये तो करंज्याचा जो डो आहे तो फार हार्ड होतो आणि मग आपल्याला तो कुटावा लागतो, किंवा आता आपण मिक्सरमध्ये पण काढू शकतो। पण त्यापेक्षा जर आपण पाव किलो मैद्याला जर 50 ग्रॅम रवा घातला, तो बारीक रवा घ्यायचा, जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। तर तो जर 50 ग्रॅम रवा घातला आणि छान घट्ट जर मैदा भिजवला आणि करताना ऐन वेळेला अजून छान मळून घेतला तर कुटायची किंवा मिक्सरमध्ये काढायची गरज पडत नाही, छान खुसखुशीत करंज्या होतात। त्यानंतर मला असं वाटतं की दुधापेक्षा पाण्यातच करंज्या भिजवाव्या, कारण ते छान अशा खुसखुशीत होतं, म्हणजे दुधाच्या अशा गच्च वाटतात मला। अर्थात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुधामध्ये पण भिजवू शकता, पण पाण्यामध्ये जरी करंजीचा कणिक भिजवली तरी सुद्धा त्या करंज्या खूप छान होतात। त्यानंतर करंजीमध्ये तेल जे आपण घालतो तर ते गरम करूनच घालायचं। तूप घालणार असाल तरी ठीक आहे, पण काही गरज नाही, तेल जरी गरम करून घातलं तरी सुद्धा चालतं। छान कडकडीत तेल गरम करून घालायचं, साधारण 6-7 चमचे जर तेल घातलं तर एवढ्या पाव किलो मैदा आणि रव्याला पुरेसं होतं। मैदा जर आपला सैल झाला तर करंज्याला आकार चांगला येत नाही, लाटता पण छान येत नाही, आणि लाटताना जर मैदा वगैरे आपण लावला तर तो तळणीमध्ये तो मैदा सुटून तळणीचं तेल खराब होतं, करंज्याचा रंग सुद्धा बिघडतो। त्याच्यामुळे मैदा घट्टच भिजलेला हवा की जेणेकरून तो आपल्याला मैदा न लावता सुद्धा छान त्याची पारी लाटता आली पाहिजे। आता एवढं करून जर मैदा खूपच घट्ट झाला तर आपल्याला जेव्हा आपण करंजी भरतो तेव्हा आपण तिथं पाणी लावतो प्रेस करताना, ते पाणी अगदी बेताचं लावायचं। खरं तर व्यवस्थित जर मैदा भिजलेला असेल तर पाणी लावायची गरज पडत नाही, मी कधीही पारीला पाणी लावत नाही, छान करंज्या प्रेस होतात। पण जर तुम्ही पाणी लावत तर अगदी पुसटसं लावा, कारण मग तिथं जर ती करंजी फार ओली झाली तर तळताना तिथं कच्ची राहते आणि मग ती चवीला पण चांगली लागत नाही। आणि करंजीमध्ये जर ऐन वेळेला आपण मैदा घालून कणिक घट्ट करायचा प्रयत्न केला तर तो मैदा पण खूप लागतो, परत तो रेस्ट करायला ठेवावा लागतो। तर त्याच्यापेक्षा मी एक युक्ती तुम्हाला सांगते की अशा मैद्याच्या बोट्या करायच्या, त्याच्यावर एक म्हणजे सुती कापड अगदी घट्ट पिळून ओलं करायचं, घट्ट पिळायचं आणि ते त्या गोळ्यांवर घालून ठेवायचं। त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामुळे तो मैदा अगदी पुरेसा आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढाच ओला होतो। त्यानंतर त्याच्या ज्या पात्या आपण लाटून ठेवतो तर त्या पात्या सुद्धा करंजी करायच्या आधी एक अर्धा मिनिट वगैरे ओल्या कापडावर ठेवायच्या, म्हणजे जी बाजू ओल्या बाजू जी टाकलेली असते आपण बाजू ती वर घ्यायची, त्याच्यामध्ये करंजी भरायची, ती छान प्रेस होते, फुटत नाही करंजी अजिबात। आणि समजा आपला जर मैदा सैल झाला
तर काय करायचं, झाकायचे नाही गोट्या करताना. थोडासा सैल असेल तर ही युक्ती चालते. आपण करंज्या करताना जेवढं हवा लागते ना उघडं ठेवल्यामुळे, तर त्याच्याने थोडासा मैदा किंचित कोरडा होतो. पण फार सैल असेल तर त्याच्या करंज्या चांगल्या होत नाही, त्या मऊ पडतात. त्याच्यामुळे मैदा भिजवताना घट्टच भिजवायचा. त्यानंतर करंज्याचं जे सारण आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो आपण, पण आपण खोबरं त्याच्यामध्ये जे मुख्यतः वापरतो, तर खोबरं खिसताना जरा जाड, आता सध्या एक जी आपल्याकडे मोठ्या होलची जी खिसणी मिळते त्याच्याने खिसावं, म्हणजे भरभर खिसलं जातं. आणि जेव्हा आपण ते भाजतो त्याच्यानंतर ते पल्स मोडवर आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं. म्हणजे मग आपलं जे सारण आहे तर ते छान एकसारखं होतं आणि ते फुटत नाही. त्याच्यानंतर खसखस त्याच्यामध्ये जरूर घालावी, त्याची चव छान लागते. वेलदोडा घालायचा. त्यानंतर ड्रायफ्रुट्स जर तुम्ही त्याच्यामध्ये घालणार असाल तर अगदी बारीक तुकडे करून घालायचे, नाहीतर मग त्या ड्रायफ्रुट्समुळे करंजी फुटू शकते. खूप जास्त प्रमाणात करंज्या करून ठेवायच्या नाही, नाहीतर मग ते वरून वाळतात आणि मग तळताना ते फुटू शकतात. सगळं तेल आपलं खराब होऊ शकतं, करंज्यांचा रंग पण बिघडू शकतो. तर दोघी जणी जर करणार असेल तर ठीक आहे, मग आपण अशा वेळेला करंज्या करून ठेवायच्या. सुती कपडा जो असेल तो अगदी घट्ट पिळायचा आणि मग त्याच्यावर झाकून ठेवायचा, म्हणजे करंज्याच्या आहेत त्या वरून कोरड्या पडत नाहीत आणि तळताना फुटत पण नाही. तर ही सगळी जर अशी काळजी तुम्ही करंज्या करताना घेतली तर तुमच्या करंज्या अगदी उत्कृष्ट होतील. छान गच्च भरलेली करंजी होईल, ती चवीला पण खूप छान लागेल. साखर घालताना व्यवस्थित मोजून घाला, म्हणजे मग करंजीचं सारण कडक होणार नाही. त्यानंतर आपला जर मैद्याची पाती आहे ती जर फार ओली असली तर त्याच्याने सुद्धा सारण आतमधलं ओलं होतं आणि मग ते खुसखुशीत राहत नाही करंजी. तर मंडळी, याच्यापेक्षा वेगळ्या काही टिप्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला सांगायला हरकत नाही. आणि माझ्या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्की शेअर करा आणि मला सांगायला विसरू नका आणि लाईक करा. धन्यवाद.